भाजप आमदार सुरेश धस यांना परळीत मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवलेत। राजस्थानी आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट या ठेवीदारांच्या बैठकीला धस परळीत आले होते। मात्र परळीत येत असताना धनंजय मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। परळीत घडलेल्या प्रकरणानंतर धसांनी देखील आंदोलकांना उत्तर दिले। काळे झेंडे दाखवल्याने काही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया धसांनी दिली। तुमचे नेते आमच्या मतदारसंघात आल्यावर हेच दिसणार असेही धस म्हणाले। या 300 कोटी ठेवीपैकी 250 कोटी ठेवी हे परळी शहर आणि परळी तालुका एवढ्यातल्याच मर्यादित आहेत आणि कर्ज सुद्धा 300 कोटी रुपयाचं जे कर्ज वाटलेलं आहे हे सगळं म्हणजे 300 कोटी बुडाले, हे कर्ज रुपयेच बुडालेले आहे। यार कोणाचा मोबाईल आहे? हे जे 300 कोटी रुपये परळी तालुक्यातल्या लोकांनाच कर्ज दिले आणि ठराविक लोकांना इथल्या राज्यकर्त्यांचे जे डावे उजवे आडवे तिडवे जे कोणी आहेत यांनाच कर्ज दिलंय। कर्ज कसं दिलंय? 1 रुपयाचं सुद्धा तारण नाही, कुठला कागद नाही, मॉर्गेज नाही, काही नाही। अशा पद्धतीने बेधुंदपणे 300 कोटी रुपयाचं कर्ज वाटलं गेलंय आणि 250 कोटी रुपये जवळपास 20 ते 25 हजार लोक हे या परळी शहरातले, परळी शहर आणि तालुक्यातले ग्रामीण भागातले म्हणजे 25,000 लोकांची बुडवणूक या ठिकाणी झालेली आहे। संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार करायचं झालं तर 5,000 कोटी ठेवीदारांचे बुडाले। 8 जिल्ह्यातल्या 16 लाख ठेवीदार आहेत, त्यातले 1.5 लाख ठेवीदार, 1.5 ते 2.25 लाख ठेवीदार हे फक्त बीड जिल्ह्यातले आहेत आणि बीड जिल्ह्याच्या रेल्वेचे आलेले पैसे, भूसंपादनाचे आलेले पैसे, सगळेचे सगळे पैसे, ज्येष्ठ नागरिकांचे पैसे ह्या लोकांनी अगदी 13%, 16%, 18%, काही वेळा तर 23% व्याज दर देऊ अशा प्रकारची प्रलोभनं दाखवल्यामुळं या मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे ठेवले। आता याचा मार्ग काही ना काही काढावा लागेल, कारण साईराम आणि जिजाऊ या बाकींच्या बाबतीमध्ये आपण MPDA अंतर्गत प्रस्ताव केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली आणि आता त्या प्रॉपर्टी सगळ्या सीज त्या ठिकाणी झालेल्या आहेत। तसं राजस्थानी मल्टीस्टेटचे फक्त आणि फक्त चंदूलाल बियानी ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी पैसे ठेवले होते तेवढेच एकमेव अटक आहेत। मला वाटतं त्यांच्या मुलाची तर जामीन पण झाली आणि बाकीचे अजून 18 संचालक हे फरार आहेत आणि त्या 18 संचालकांना पोद्दार शाळा इथली त्यांचीच या मल्टीस्टेट वाल्यांची पोद्दार स्कूल आहे, त्या स्कूल मधून दर महिन्याला पैसा पुरवला जातो आणि हे संचालक हाती लागत नाहीत। आम्ही बीड SP ला विनंती करणार आहे, IG ला सुद्धा विनंती करणार आहे की हे जे फरार संचालक आहेत हे लवकरात लवकर उचलून आत टाकावेत आणि इथले सचिन उबाळे, जाधव सर, त्याच्यानंतर केशव मुंडे, इथले जे स्थानिक लोक आहेत, क्षीरसागर आहेत, फडताई आहेत, हे सगळ्यांना विनंती आम्ही अशी करणार आहे, या संचालकांचे भाऊ, त्यांचे नातेवाईक, ज्यांच्या कोणाच्या नावावर ह्यांनी प्रॉपर्टी केलेले आहेत ते सगळे कागद गोळा करून तुम्ही MPDAचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवायचा बघा। आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी सीज करू आणि त्या प्रॉपर्टीतून जेवढे पैसे येतील ते लवकरात लवकर ठेवीदारांना, छोट्या ठेवीदारांना देऊ आणि बाकीचे पैसे कोणत्या मार्गाने द्यायचे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार बसून त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल। केंद्रापर्यंत किमान जाणं तरी आवश्यक आहे। तुम्ही खरं तर इतर ठेवीदारांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी इथे आलेला आहात, मात्र तुम्ही आलेला असताना काही परळीतल्या लोकांनी काळे झेंडे दाखवत तुमचा निषेध केला। हे बघा, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी काळे झेंडे दाखवले 10-12 लोकांनी, ठेवीदार इकडं 200-300च्या संख्येने आहे बरं का, 10-12 जणांनी काळे झेंडे दाखवले म्हणून काही फरक पडत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी दाखवले, आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही। 10-12 लोक झेंडे दाखवतात आणि 300 लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार थांबत असतील तर 12 लोकांचा काय विचार करायचा? आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये
ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले होते, त्यांना बी तेच